अच्छा, एक बात ये भी है जमीन जी, आप हमारे इस पार्टी में थोड़ा आवाज, हाँ, पार्टी में पहली बार शामिल हुई, क्योंकि जो पहली बार शामिल हुई उनसे मैं बात कर रहा हूँ यहाँ पर। आप माइक लीजिए, आपको कैसा लगा ये आप बताइए कि कुछ गाना आपने गाए, कुछ डांस किए, इस तरह का माहौल आपको कैसा लगा जिंदगी बहुत में? ही आपने बढ़िया, बहुत पहले बढ़िया। कभी इस तरह का माहौल देखा था? जी नहीं, जी नहीं। तो आप अपनी दिल की बात बोलिए। बहुत ही अच्छा। ये कौन कान भर रहा है? कुछ काम नहीं होगा। बोलो। जो पहली बार आया है पूरा खर्चा उठाएगा। हाँ, ये बात भी कुछ सही। लोगों ने आपके बारे में, जज्बे के बारे में कुछ गलत बातें की थी। यही बात थी। मुझे अभी वो कुछ नजर नहीं आ रहा है। आप लोग काफी अच्छे लोग हैं। वेरी नाइस पर्सन। मुराद भाई, तो मैं एक बात कहता हूँ, मुराद काजी एक अनाउंसर है। मुराद काजी क्या बोलता है मालूम क्या है? कब तलक शम्मा जली, ये याद नहीं। मेरी बात ध्यान से सुनिएगा, मैं क्या बोल रहा हूँ कि सब लोग अपने रहते हैं, सब अपना बोलते हैं, लेकिन कुछ लोगों को अगर हमें बुरा बोल के खुशी मिलती है तो हम भी उनकी खुशी में शामिल होते हैं। हम ये चाहते हैं कि आप खुश रहो। अरे हम तो बहुत खुश हैं। नहीं, आप नहीं, जो बुरा बोलते हैं हमें, मैं उनकी बात कर रहा हूँ। मैंने भाई काम तो जो बोला वो भी बोलो। हाँ, तो इन्होंने शक की बुनियाद निकालो। वही बताया मैं। हम अच्छे के बुरे हमें पता नहीं, जिसको जैसा एक्सपीरियंस आता है वो हमें वैसा बोलता है। तो हम आपको एक ही बात बोलते हैं कि शायर जो भी हो, मुराद काजी अपने अंदाज में एक बात कहता है कि कब तलक शम्मा जली, शामे गम कब ढली, ये याद नहीं। कब तलक शम्मा जली, ये याद नहीं। याद इतना है कि अपने हैं सभी, मगर वक्त आने पर किसने क्या चाल चली, ये याद नहीं। वाह वाह, क्या बात है। मुझे किसी को बुरा बोलने दो, अगर उसको खुशी मिलती है तो जरूर मुझे बुरा बोलना, लेकिन मैं चाहता हूँ कि सामने वाला खुश रहे। तो फिर मैं आप ये गलतफहमी दूर जरूर करने वाली हूँ। नहीं, आपने जब हमारे आप इस परिवार के बीच आए तब आपको पता चला कि हम अच्छे हैं या बुरे हैं। लेकिन कुछ लोग दुनिया में ऐसे भी हैं जो किसी को बुरा बोल के खुश होते हैं। मराठीमध्ये एक म्हण आहे, यस, मराठीत बोलतो. मराठीत एक म्हण आहे की दगड कुठल्या झाडावर मारतात? ज्या झाडाला खूप आंबे असतात तिथं दगडी मारली जातात. ज्या झाडाला आंबे नसतात तिथं दगडी मारली जात नाहीत. मुरादभाईंचं नाव, त्यांचं काम, त्यांची नियत एवढी चांगली आहे की त्यामुळं त्यांना बदनाम केलं जातं. बदनाम कोणाला केलं जातं? चांगल्या माणसाला. जो ऑलरेडी बदनाम आहे त्याला बदनाम करायची गरजच काय? तो ऑलरेडी बदनाम आहे. चांगल्या माणसालाच बदनाम केलं जातं. ते चांगले आहे, त्यांचं काम चांगलं आहे, नियत चांगली आहे, म्हणूनच लोक दगडी मारतात आणि म्हणूनच लोक नावं ठेवतात. आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. जेवढी लोक तुम्हाला वाईट बनतील तेवढा आम्हाला आनंद होईल, कारण आम्हाला माहिती आहे काजी सर खूप चांगले आहेत. ते जेवढ्या वेळा तुम्हाला वाईट बनतील आमच्या मनामध्ये अजून इतकं वाढतच राहील. बस ये आप लोगों का तराशा तो सोने को जाता है, लोखंड को नहीं। इसलिए बार बार जो सोने का जो है परख करते हैं ना, सोने पे भी करते हैं कि ये कैसा है क्या है, वो परख परख के देखते, लोखंड को नहीं देखते। इसलिए आप सोना ही है सर। और आप लोगों ने जिस तरह से मुझ तक ये प्यार अपना रखा है, बरकरार रखा है, मैं ऊपर वाले से दुआ करता हूँ कि ये प्यार यूं ही ऐसा जिंदगी भर कायम रहे। मेवल जी, आप यहाँ पर केक काटिएगा। हॅलो, बोलिए। या ठिकाणी माझी मिसेस आहे. ती 3 वर्ष झालं मग ती मला कुठं बाहेर फिरायला नेत नाही, नुसतं घरात डांबून ठेवलंय. तर म्हणलं हे ट्रिपला जायचं आपल्याला, आणि म्हणलं आपल्याला पैसे द्यायचे आणि म्हणलं जायचंय. म्हणलं येणार का? तुझी परमिशन पाहिजे, मी तुझा मालक नाही. तू नाही म्हणले तर संपल. पण काल म्हणली जायचं. म्हणलं येसच बाई आहे आणि त्यांची मंडळी पण आहे, मुराद बाई आहे, बाकीचे सगळे गँग आहे, जवळजवळ 11-12 जण आहेत. तर म्हणली मी येते. तर या ठिकाणी मग मी यायचं ठरवलं. त्याच्यासाठी मी अगोदरच पोरांना सोडून आलो आणि या ठिकाणी वहिनीला घेऊन आलो. तिने परत म्हणायला नाही पाहिजे की आतापर्यंत मला कुठं फिरायला नाही नेलं 3 वर्षात. चला, हरकत नाही, तुमची चांगली भावना होती. त्यामुळे आता काम करा, वहिनीकडे माईक द्या. वहिनी, आता तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलात बघा. सुरुवातीला मला वाटतं की आपण ज्या टायमाला बसलो, तुम्ही त्या टायमाला सांगितलं की बोले इतकं चांगलं वाटलं की सगळ्यांसंग तुम्ही आनंद या ठिकाणी सेलिब्रेट. तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. मला खूप बरं वाटलं. ऐका, लक्ष द्या. खूप बरं वाटलं. शाळा तुम्ही शिकलात, लहानापासून मोठे झालात, आजपर्यंत अशी पार्टी कधी एन्जॉय केली? आणि ही पार्टी आपल्याला दर 3 महिन्याला एन्जॉय करायची. तुमचं काय मत आहे? चालतंय, ठीक मग आमच्या भावाला सांगायचं, तुम्ही आवर्जून यायचं, कारण हा आपला एक परिवार आहे. आहे. इथं कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, इथं सगळे समान आहेत.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, रज्जाकभाई असो, पठाणसाहेब असो, जे आपले वडीलधारी मंडळ आहेत त्यांचा मान त्यांना भेटला पाहिजे. मोठ्यांचा सन्मान, लहानांचा मान आणि सवंगडीचा सन्मान, या गोष्टी ज्या टायमाला आपण डोक्यामध्ये ठेवतो ना, ते खरं आयुष्य बनतं. तेच जगायचं आहे आपल्याला. धन्यवाद. तर मेबल जी, आप यहाँ पर केक काटिए. और एक बात इनके बारे में ये भी बताता हूँ कि ये ग्रुप में मुझे कई बार बुरा बोलते थे. मैं ये भी आपको बता रहा हूँ, सब लोग गौर कीजिएगा. व्हाट्सएप ग्रुप पे भी अगर गाना वक्त पे नहीं मिला है, मैं देखो सबको चाहता हूँ कि सबको मौका मिले, परफॉर्म मिले. कभी कभार होता ही है कि अगर 2 घंटा 3 घंटा लेट होता है तो इसका मतलब ये नहीं कि मैं बुरा हूँ. वक्त और हालात को भी आपको समझना है. तो आप माइक लीजिए. आपने मुझे कितने बार व्हाट्सएप ग्रुप पे बुरा बोला है, रोए हैं, वो भी आप बताइए मुझे. लेकिन उसके बावजूद भी आपने जब भी मुझे काम करते हुए देखा है, आपको मेरे बारे में जो बुरा बोला, आपने कई बार मुझसे माफी भी मांगी. लेकिन मैंने बोला कि माफी मांगने की जरूरत ही क्या है. एक मिनिट. पण प्रेम ज्याच्यावरच व्यक्त होतं की जी आपली व्यक्ती असते, सही बात है, सही बात है. आपली व्यक्ती असते म्हणून त्याच्यावरच रुसणं आणि फुगणं ते आपल्या व्यक्तीवर असतं, परक्यांवर नसतं. सही बात. रुसणार कोणाकडे? आपल्याच व्यक्तीकडे. कारण त्याने आपलं काय मनातलं आहे की त्याने समजून घ्यावं, एवढंच आहे. कारण त्यांची मेन नेहमी बाकीच्या इतर सामाजिक कार्यामध्ये किंवा जे नवीन कलाकार जे माझ्याकडे जुडतात किंवा योगायोगाने आलेले असतात, त्यांना प्रथम मी नाव यांचं आणि पुणेकर सरांचं. मुराद सर आणि पुणेकर सर कलाकार क्षेत्रामधली ह्या दोनच व्यक्ती अशा आहेत की त्यांच्याकडे योग्य पद्धतीने सगळ्यांनी ऐकला जातो. तुमच्या जीवनातल्या काही पण गोष्टी असू देत, सुख आणि दुःख, या दोघं. आणि मला ह्याचा अनुभव आहे की कारण माझी बहीण ज्यावेळेस खूप कोविडमध्ये आजारी होती त्यावेळेस तिला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नव्हतं. सर मला सांगू देत 2 मिनिटं. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नव्हते. आम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये माझ्या बहिणीला घेऊन, पॅरालिसचा अटॅक आला होता, रुबी हॉल म्हणा, कुठलंही हॉस्पिटल, एक हॉस्पिटल सोडलं नाही, माझ्या बहिणी बरोबर होतं. सगळीकडे आम्ही फिरलो होतो. सगळे कोविडचे पेशंट फुल भरलेले होते. पहिला मी फोन केला मुराद सरांना, त्याच्यानंतर किशोर राजपूत सरांना. हे दोघं जण माझ्या मदतीसाठी धावून आले आणि माझ्या बहिणीला ऍडमिट केलं समोर येरोडा हॉस्पिटलमध्ये. तिथून पुढे माझ्या बहिणीची ट्रीटमेंट सुरू झाली आणि तिथून पुढे तिला जीवदान मिळालं. म्हणजे मी कलाकार दुनियामधले देव माणूस मी ह्यांना म्हणते. क्षणिक काही गोष्टी अशा असतात की त्या आपण रुसलं जातो का, तर तो आपल्या हक्काचा माणूस असतो, त्याच्यामुळे आपण रुसलो असतो. आणि लोकांनी कितीही वाईट बोललं तरी काय होतं की पारख नेहमी सोन्याचीच केली जाते, लोखंडाची नाही. कारण सोनं आपण पारखून घेताना 10 वेळेस विचार करतो की हे कसं आहे, काय आहे, किती किमतीचं आहे, किती त्याची व्हॅल्युएशन काय आहे, ते आपण तपासूनच मग ते सोनं खरेदी केलं जातं. लोखंडाला आपण कधीही विचारत नाहीये की हे लोखंड काय, कारण आपल्याला माहिती आहे की हे लोखंड आहे म्हणून. असं आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही सोन्यासारखे आहात, सोन्यासारखेच राहा आणि सोन्यासारखेच राहतात. त्याच्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल बरं, आता तर तुम्ही या धन्यवाद. ती ठिकाणी क्षणिक आहे सांगितलं, सर, ती तुम्ही क्षणिक आहे. सांगितलं की तुमच्या बहिणीला त्या टायमाला मेडिकलचा, यांच्या बहिणीचा असा प्रॉब्लेम झाला होता की यांना ब्रेन हेमरेज झालं होतं. ब्रेन हेमरेज मतलब दिमाग की नस फटना. आप कुछ लोग गौर कीजिएगा. इनके पेशेंट को उस वक्त एक ट्रीटमेंट मिलना ज़रूरी था. ये ज़रूरी नहीं था कि 5 स्टार हॉस्पिटल हो, जो भी है, जहाँ भी डॉक्टर का ट्रीटमेंट उस पेशेंट को मिलना ज़रूरी था. हमने बस वही कोशिश की कि उस पेशेंट को वहाँ पर उस तरह से ट्रीटमेंट मिले. और आज ये शुक्र है अल्लाह का बहुत बड़ा कि इनकी जो बड़ी बहन है वो चलती फिरती भी है और पूरी तरह से होश व हवास में है. हमने कुछ नहीं किया, करने वाला ऊपर वाला है. डॉक्टरों का बस इंतज़ाम या हॉस्पिटल का इंतज़ाम, बस हमने सिर्फ रास्ता दिखाया, जिंदगी का देने वाला वो है. तो ज़्यादा कुछ नहीं बोलूँगा. लेकिन आपने जिस तरह से हमें इस तरह से इज्जत दी है, जिंदगी भर यही प्यार ऐसे ही रखना. आप केक काटिए केक. हाँ, केक काटिए और यहाँ पर आइए इज्जत से.